माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखलेला आहे। 16 वर्षांनी गावात आल्याने शेतकरी संतप्त पाहायला मिळाले। सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप। आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, सदाभाऊ खोत परत जावा, असं या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखलेला आहे। 16 वर्षांनी गावात आल्याने शेतकरी संतप्त झालेत। सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय। आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, सदाभाऊ खोत परत जावा, असं बोलण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील 16 गावं ही महापुराने बाधित झालेली आहेत आणि जवळपास 5 दिवस उलटून गेले महापूर येऊन, मात्र कुणीही सदाभाऊ खोत हे आज 5व्या दिवशी आले आणि सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदारसंघातून 2014 साली याच गावातील लोकांनी मतदान देखील केलं होतं आणि पैसे देखील दिले होते। त्यामुळे प्रचंड रोष नागरिक शेतकऱ्यांमध्ये आज होता। सदाभाऊ खोत यांना गाडीतून उतरल्यानंतर शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत परत जावा अशा घोषणा दिल्या। सदाभाऊ खोत यांचा निषेध केला। आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये पैसे दिले होते, ते आमचे पैसे तरी परत द्या, आम्हाला आता नुकसानच्या काळामध्ये ते उपयोगाला पडतील, असं देखील शेतकऱ्यांनी संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांना केला। आणि अक्षरशः सदाभाऊ खोत यांना या ठिकाणी पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही। मात्र पुराने बाधित झालेले शेतकरी मात्र आता सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहेत। कारण तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी आम्हाला आणला का? आम्ही आज पाण्यामध्ये 10 दिवस झाला आहोत, तुम्ही सरकार म्हणून आमची काय काळजी घेतली? असा प्रचंड संतप्त सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना केला। त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आपला पाहणी दौरा अर्धवट सोडून या ठिकाणी अक्षरशः या दौऱ्यातून पळ काढल्याचं चित्र दिसत आहे। अभिराज, हा पाहणी दौरा सुरू असताना हा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे, त्यावेळी सदाभाऊ खोत यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे? सदाभाऊ खोत हे शांतच होते, कारण 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं होतं। त्यावेळेस ते शेतकरी चळवळीमध्ये होते आणि त्यामुळे सदाभाऊ खोत यांना गावातील माणूस ना माणूस माहिती आहे। तीच माणसं जी त्यांना मदत केली होती, तेच माणसं सदाभाऊ खोत यांना आता सवाल करत असताना सदाभाऊ खोत मात्र शांत होते। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे पंचनामे करण्यासाठी सरकार मदत देईल, असं पोकळ आश्वासन सदाभाऊ खोत यांनी दिलं। मात्र सदाभाऊ खोत यांना कुणीही बोलू दिलं नाही। जेवढं माध्यमांशी सदाभाऊ खोत बोलले तेवढंच झालं। नंतर सदाभाऊ खोत त्यांना कुठलाही संवाद शेतकऱ्यांबरोबर झाला नाही। शेतकऱ्यांनी त्यांना थेट चले जाव असंच या ठिकाणी सांगितलं। नीलम, अभिराज, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, सदाभाऊ खोत परत जावा, असं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। 16 वर्षांनी गावात आल्याने शेतकरी संतप्त झालेत। सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। सदाभाऊ खोत हे या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते, मात्र हा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखला आणि परत जावा अशी घोषणाबाजी या ठिकाणी या संतप्त शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे। 16 वर्षांनी गावात आल्याने शेतकरी संतप्त झालेले पाहायला मिळतात। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सदाभाऊ खोत यांना आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, सदाभाऊ खोत परत जावा, अशा घोषणाबाजी या ठिकाणी या संतप्त शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले सदाभाऊ खोत यांचा हा दौरा शेतकऱ्यांनी रोखलेला आहे। शेतकरी संतप्त झालेले पाहायला मिळतात, संताप व्यक्त केलेला आहे। शांत
वादविवादाचा विषय नाही. दोन तुम्ही म्हणला मागे जावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.